नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण अतिसंभाव्य असे प्रश्न घेऊन आलो आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाचे ठरतील व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तरीही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सातमाळा अजिंठा डोंगररांगामध्ये कोणत्या लेण्या आहेत? सातमाळा अजिंठा डोंगररांगामध्ये कोणत्या लेण्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2, वेरूळच्या लेण्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात अर्भकाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? भारतात अर्भकाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? ऑप्शन क्रमांक 1, झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा डॅश डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 1, कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? ऑप्शन क्रमांक 4, पंढरपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 4, ब्राझील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 7वा, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, सतलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, डेहराडून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती ही कोणत्या नदीच्या तीरावर वसलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, रेड्डी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? रेड्डी बंदर हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4, बॉक्साईट हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 11, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1, मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी ह्या मोठ्या प्रमाणात आढळतात? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी ह्या मोठ्या प्रमाणात आढळतात? ऑप्शन क्रमांक 4, यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2, मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? ऑप्शन क्रमांक 2, 1 मे 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? ऑप्शन क्रमांक 2, आशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, प्रस्तरभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4, नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3, तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4, जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते? खालीलपैकी कोणती नदी दक्षिण गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 3, केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात? ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3, खडकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सरदार सरोवर प्रकल्प हा
कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अरुणाचल प्रदेशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 इटानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हरियाणातील आंतरराष्ट्रीय गुरुगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरुगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? ऑप्शन क्रमांक 2 वयाची 65 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर करतात? कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 30 सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 Na हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? LPG गॅसमध्ये प्रमुख 2 घटक कोणते असतात? ऑप्शन क्रमांक 1 मिथेन व ब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मेंडेलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? मेंडेलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? ऑप्शन क्रमांक 1 वाटाण्याच्या शेंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश डॅश हा पदार्थ आहे. हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त डॅश डॅश हा पदार्थ आहे. ऑप्शन क्रमांक 4 कठीण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महापौर आपला राजीनामा कोणाला सादर करतात? महापौर आपला राजीनामा कोणाला सादर करतात? ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोतवालाची नेमणूक कोण करतो? कोतवालाची नेमणूक कोण करतो? ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणते मूलद्रव्य पिकाचा रोगप्रतिकारक क्षमता वाढतात? कोणते मूलद्रव्य हे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात? ऑप्शन क्रमांक 2 पालाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या रोगाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलिंगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंदन वृक्षाच्या कोणत्या भागावरून तेल काढण्यात येते? चंदन वृक्षाच्या कोणत्या भागावरून तेल काढण्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 खोडाचा भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आंतरराष्ट्रीय मच्छी व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो? आंतरराष्ट्रीय मच्छी व्यवसाय हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो? ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पपईच्या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? पपईच्या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन ए हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऊस उत्पादनात प्रथम राज्य कोणते? ऊस उत्पादनात प्रथम राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 केळी लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? केळी लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कुठे झाली? भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कुठे झाली? ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोठे सुरू झाले? महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोठे सुरू झाले? ऑप्शन क्रमांक 3 अंधेरी हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 48 प्रसिद्ध गीर जंगल कोणत्या राज्यात आहे? प्रसिद्ध गीर जंगल कोणत्या राज्यात आहे?
ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, खैरा या नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर प्रभाव पाडतो? ऑप्शन क्रमांक 1 तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कुठे आहे? राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 पणजी या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल.